नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं विधान केलंय। एकनाथ शिंदे वेश बदलून दिल्लीत जायचे, ते मौलानाच्या वेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायचे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय। माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून जेव्हा दिल्लीला गेलेत तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेत। त्यांना दाढी तर आहेच, पण माझ्या माहितीनुसार नाव बदलून ते मौलवीच्या वेशात दिल्लीला गेल्याची माझ्याकडे माहिती आहे। त्यांना मौलवीचा वेश शोभतो असा टोला संजय राऊत यांनी लगावला। शरद पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल ओतण्यासाठी उतरले आहेत। आता ते आगीत तेल ओततायत। नामांतर होऊन अनेक वर्ष झाली, आता तो मुद्दा कशासाठी काढलाय? फुले शाहू आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केलाय। आरक्षण बचाव रॅली काल लातूर जिल्ह्यात दाखल झाली। उजनी, लांबजना, निलंगना, निट्टूर त्यानंतर लातूर शहरात रॅली दाखल झाली। निलंगा येथील सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर थेट आरोप केलाय। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांवरही मुक्तपणे टीका करताना दिसतायत। काही दिवसांपूर्वीच त्यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून खोचक टोला लगावला होता। यानंतर कालच राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं। अजित पवार पुण्यात नसताना देखील येथील धरणं भरली आहेत, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली। यानंतर अजितदादा गटाचे अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं। सुपारी बहालदारांनी अजित पवारांवर बोलू नये असा टोला मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लगावलाय। या टोल्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे नेते गजानन काळे पुढे सरसावले। त्यांनी ट्विट करत शेलक्या भाषेत अमोल मिटकरी यांचा समाचार घेतलाय। शिवसेनेत अलीकडे झालेल्या बदलांनंतर कोरेगाव मतदारसंघातील बहुतांश शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि आनंद दिघे यांच्या प्रेरणेने मार्गक्रमण करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम राहिलेत। संघटनेत दरी निर्माण झाली असली तरी शिवसेने प्रमुखांच्या विचारांना पक्षातून दुरावलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी साथ द्यावी, यासाठी मतदारसंघात भेटीगाठींचा उपक्रम सुरू होतोय, अशी माहिती मतदारसंघाचे संघटक जालिंदर बोडसे यांनी केली आहे। पक्ष संघटनेचे राजकीय आणि अस्तित्व पूर्णपणे शिवसैनिकांवरच अवलंबून आहे, त्यामुळे ज्येष्ठ शिवसैनिकांच्या व्यथा वेदना जाणून घ्या। कोरेगाव मतदारसंघातील जुन्या नव्या शिवसैनिकांची सांगड घालून संघटना मजबूत करणे, मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेली निधी आणि शिवसेनेमार्फत राबवण्यात येते। सरकारच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा सुरू असल्याचं बोडसे यांनी सांगितले। साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पावसामुळे गळत असल्याने या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं। त्यामुळे येथील काम निकृष्ट झाल्याचा आरोप करत असताना याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन मोहिते यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे। जालन्यातील सिंदखेड राजा चौफुलीजवळील हिंगोलीवरून पुण्याकडे जाणाऱ्या बसला ब्रेझा कारने धडक दिल्याने भीषण अपघात झालाय। यात सुदैवाने जीवितहानी झाली नसून अपघातात 8 जण जखमी झालेत, त्यापैकी 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। कारमध्ये 3 तर बसमध्ये एकूण 13 प्रवासी असल्याची माहिती मिळते। रायगड जिल्ह्यातील उरण येथील 22 वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले। मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात। तो कर्नाटकमधील गुलबर्गा येथील जिल्ह्यात शहापूर येथे असल्याचं पोलिसांना समजलंय। नवी मुंबईच्या पोलिसांनी अशी माहिती दिली आहे। पोलिसांच्या या कामगिरीमुळे उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकरणात अनेक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली। प्रतापगड प्राधिकरण स्थापन केल्यानंतर धोम धरण ते क्षेत्र महाबळेश्वर, त्यानंतर किल्ले प्रतापगड अशा 2 टप्प्यात रोपवे उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा न हरकत प्रमाणपत्र त्वरित देण्यासंबंधित कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यामध्ये रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा
कंदील दाखवलाय। यात विशेष रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरू होताच पुन्हा एकदा अवघ्या काही मिनिटातच बुकिंग फुल झाल्याचे दिसून येत आहे। आता वाढती मागणी पाहत रेल्वे आणखीन काही गाड्या सोडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये आजपासून ते उद्यापर्यंत म्हणजेच 1 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। वेळ झालीये टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज